मुअज़्ज़िज़ नाज़रीन आदाब। उम्मीद है आप सब खैर और आफियत से होंगे। पेश है हमारे चैनल की एक खास रिपोर्ट। नाज़रीन, आज पुलकेशी नगर हल्के के कांग्रेस एमएलए श्री अखंड श्रीनिवास मूर्ति और एक्स मिनिस्टर और चामराजपेट के कांग्रेस एमएलए जनाब BZ ज़मीर अहमद खान के हाथों एक ऐसा अमल पेश आया जो यकीनन बहुत सारे लोगों को सुकून और खुशी का बायस बना। जैसे कि आप सबको इल्म है कि पुलकेशी नगर कॉन्स्टिट्यूंसी का डीजे हल्ली के ईदगाह मोहल्ला सुजन नगर निहायत ही पसमानदा इलाका है, जहां हर मजहब व फिरके के गरीब व मजदूर लोग रहते हैं। इन लोगों की पसमानदगी का ये आलम है कि इनके सरों पर की छत की कोई गारंटी नहीं थी। हालांकि ये खानदान पिछले 40 बरसों से यहाँ रहते आए हैं, लेकिन कोई यकीन से नहीं कह सकता था कि ये उनके अपने घर हैं। अजीज नाज़रीन, ऐसे परेशान हाल और नाउम्मीद लोगों की धरस बांधने का काम पुलकेशी नगर हल्के के कांग्रेस एमएलए श्री अखंड श्रीनिवास मूर्ति ने अंजाम दिया है। इन मोहल्लों में जितने भी लोगों को पिछले 40 बरसों से इलीगल रेसिडेंट्स कहा जाता रहा, उन तमाम को कांग्रेस एमएलए श्री अखंड श्रीनिवास मूर्ति ने अपनी हमदर्दी और रियाया परवरी का सबूत देते हुए इन लोगों को हक पत्रा स्लम बोर्ड से अप्रूव कराकर देने का बेहतरीन काम किया है। इस मौके पर मेहमान खुसूसी जनाब BZ ज़मीर अहमद खान ने अपने हाथों से हक पत्रा तकसीम किए। इस जलसे में फ्रेजर टाउन के ब्लॉक प्रेसिडेंट तारिक मोहसिन, शकील नवाज, मुजाहिद, बाबू बरीद, जफरुल्लाह, सुजाता, अयाज, मुन्ना और दीगर कांग्रेस कारकुन के अलावा इस्लाम बोर्ड के ऑफिशियल्स भी शामिल के और कौम के बड़े सियासती लीडर और हम सबके रहनुमा जनाब BZ ज़मीर अहमद खान साहब का मैं इस्तकबाल करता हूँ आप सबकी जानिब से, और उन्हीं के साथ हमारे एग्जीक्यूटिव इंजीनियर और उनके साथ हमारे असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर भी इधर आए हैं स्लम बोर्ड से। मैं उन सबका भी इस्तकबाल करता हूँ, और उनके साथ जनाब शकील नवाज साहब, मैं उनका भी इस्तकबाल करता हूँ, मुजाहिद साहब, उनका भी इस्तकबाल करता हूँ, और हमारे ब्लॉक प्रेसिडेंट जनाब बाबू साहब और मुन्ना भाई, हमारे जो वार्ड प्रेसिडेंट और सारे तमाम लीडर्स।
ಶಕೀಬ್ ಭಾಯ್ ಅವರೇ, ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್ ನನ್ನ ಸೋದರರಾದಂಥ ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್ ಅವರೇ, ಇ ಆದಂಥ ಚಂದ್ರಪ್ಪ ಅವರೇ, ಎಡಬಲಿ ಆದಂಥ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಪುಲಿಕೇಶಿನ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರೇ ಹಾಗೂ ಹಿರಿಯರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೇ, ಈ ದಿನ ನಾವು ನಮ್ಮ ಪುಲಿಕೇಶಿನ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ದೇವರಹಳ್ಳಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 47 ಹಳೆ ವಾರ್ಡ್ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಂಬರು. ಇದರಲ್ಲೇ ಸುಮಾರು ಒಂದು 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಕ್ಪತಿಗಳು ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಎಲ್ಲ ಬೇಸರವಾಗಿದ್ರು. ಕೆಲವು ಮನೆಗಳು ಕಟ್ಕೊಂಡು ವಾಸವಾಗಿದ್ರಿ ನಮ್ಮ ಈದ್ಗಮೂಲದಲ್ಲಿ. ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಜಮೀರಣ್ಣವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಮ್ಮ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಹಾಗೂ ಚಂದ್ರಪ್ಪ ಅವರು, ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಅಂತ ವೆಂಕಟೇಶ್ ಅವರು, ಸ್ತಂಭೋಡ್ ಕಮಿಷನರ್ ಅಂತ ವೆಂಕಟೇಶ್ ಅವರು ಹಾಗೂ ಸೋಮಣ್ಣ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಮಾತಾಡಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಈ ಅಕ್ಪತ ಕೊಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನಕ್ಕೆ ಅಕ್ಪತಗಳಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು ಜನ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಏನೇ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಲೋನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಅಕ್ಪತ ಬೇಕಾಯಿತು, ಒಂದು ಪೊಸಿಷನ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆದಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಸೋಮಣ್ಣವರು ನಮ್ಮ ವೆಂಕಟೇಶ್ ಕಮಿಷನರ್ ಕರೆದು ಅವ್ರು ಹೇಳಿ ಈ ಥರ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಈಗ 400 ಅಕ್ಪತಗಳು ಕೊಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಈದ್ಗಾ ಮೂಲ ಹಾಗೂ ಸುಜಾನ ನಗರ 2 ಭಾಗಕ್ಕೂ ಇವತ್ತು ಕೊಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇದಾದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಇದ್ರದ್ದು ಮದೀನಾ ಮೂಲ ಹಾಗೂ ಇನ್ನ ಕೆಲವು ಭಾಗದಲ್ಲಿ SK ಗಾರ್ಡನ್ನು ಹಾಗೂ ಡಿಜಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಕ್ಪತಗಳು ಬಿಟ್ಟೋಗಿದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ಕೊಡುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೀರಿ. ಹೆಚ್ಚು ರೀತಿಯ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇದರಲ್ಲಿ ಸಹಕಾರ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ, ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ, ಎಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಸ್ತಂಭೋಡಿಂದನೇ ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳು ಏನಾದ್ರು ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲನೂ BBMP ಸ್ತಂಭೋಡಿಂದ ಮನೆಗಳು ಕಟ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತೀರಿ. ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸ್ತೀರಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ, ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ अस्सलाम वालेकुम। आज हमारा पुलकेशन कास्ट सिंह के अंदर हमारा बड़ा भाई जमीर अहमद साहब आपको वो अक्पत्र देने का तो उसका इस बेट पड़ रहा है। वो साहब वो सोमवार साहब को मिनिस्टर बोल को और हमारा बीवी कमिश्नर वेंकटेश साहब को बोल को ये डीजीएल पुलकेशन के अंदर पूरा किताब में और आदमी को भी अक्पत्र देना, पोजीशन सर्टिफिकेट देना, हम बहुत गरीब है उसको पोजीशन सर्टिफिकेट देना का बोल को जमीर साहब सबको दिला पाए। उस तरह से सभी साहब को मुबारकबाद देना, उस तरह से और घर बनने का उससे भी हमें घर भी बन को दे तो BBMP से और स्तंभोड से तो भी मिला को, और किसका नहीं मिला है तो वो भी पूरा को कर को पता दे देगा, कोशिश कर को करा देता हूँ। किसका भी नहीं छोड़ता, हमारे कॉन्स्टिट्यूंसी के अंदर कितना पता देना उतना भी देते। और डेवलपमेंट वर्क्स में भी अच्छा काम चल रहा है। आपका आशीर्वाद, अल्लाह का आशीर्वाद से पूरा आपको अच्छा काम होता है। आप हमारा जमीर साहब का आशीर्वाद से हम जमीर साहब नहीं रहता मैं नहीं, तुम्हें से भी रहता मैं रहता, उस तरह से तुम्हें सभी आपको 81,600 वोट देने का तो तुम्हारा आशीर्वाद, तुम्हारा एक वोट भी हमारा तुम्हारा वोट देखो ही मैं करने को तुम्हारा आशीर्वाद से मैं करता है, अल्लाह का आशीर्वाद से आप सबको मुबारकबाद देखो। हमारा स्तंभोड कमिश्नर साहब भी पूरा को देने बोल को, और किसका नहीं मिलाया उसको सभी मिला देने का वास्ते हमारा स्तंभोड कमिश्नर साहब को बोल को दिला दो। और किसका घर नहीं बने वो भी अभी 600 में देना है फिर सैंक्शन कर पाए। वो 600 वर्ग कौन ऑनलाइन में देखो सबको क्लियर करा देते। और कौन सा घर नहीं उसको भी बल्क को देंगे, पर में जरा बाड़ा दर में है उसको और लोगों को जरा कोर्स बन को देंगे। देखो हमारा जमीर साहब को अभी बोलने का आया नहीं, हमारा कॉन्स्टिट्यूंसी में जरा बाड़ा अंदर को है उसको भी जरा कोशिश करके देना। वो घर लेने गए तो घर नहीं उसको भी देना कर बोल को। अब सबको कोर्स करने को हमारा बड़ा भाई सब को देता है, उस तरफ से सबको मुबारकबाद देते। ಈ ಭಾಗದ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು ಆತ ಎಲ್ಲ ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ, ಅಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜಮೀರಣ್ಣವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸ್ತಂಭೋಡ್ ಕಮಿಷನ್ ಹಾಗೂ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ತಮಗೆಲ್ಲ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆ ತಿಳಿಸಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಮಾತನಾಡುವ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತಮಗೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. जिम्मेदार भाई और बहनों, आज बहुत बड़ी खुशी का दिन है। बहुत सालों की अरमान थी, यानी 30 साल की अरमान अल्लाह में आज आपको पूरी किया। जो ईदगाह मैदान का जो हकपत्रे के लिए आप बेसब्री से जो इंतजार करते थे, आज आपका एक ख्वाब था, वो ख्वाब वो सच हुआ करके मैं समझता हूँ। इसके साथ में मैं दिल की गहराई से हमारे स्लम बोर्ड के तमाम
ऑफिसर का और खासकर हमारे स्लम बोर्ड के मिनिस्टर सोमण्णा साहब का, स्लम बोर्ड कमिश्नर का, खासकर ये जद्दोजहद करके, अगर ये जद्दोजहद नहीं करते तो आपको हक पत्र नहीं मिलता था। खासकर ये जद्दोजहद करके आपको हक पत्र देने के लिए जो अनिवार्य है, हमारे अखंडा श्रीनिवास मूर्ति साहब का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। जैसे कि ईदगाह मैदान हल्के के टोटल 400 हक पत्रे, 400 हक पत्रे के अंदर 250 पर 6 हक पत्रे अभी दिया जा रहा है। बचत के 140 हक पत्रे वो टेक्निकल आपका प्रॉब्लम है, बहुत से जन फोटो नहीं दिए, आधार कार्ड नहीं दिए, एक फैमिली का प्रॉब्लम है, समझो घर के अंदर 4 जन है, वो उसके नाम पे होना, ये इसके नाम पे होना करके वो आपस के प्रॉब्लम की वजह से 140 पर 5 जन का वो अभी तक हक पत्र बना नहीं। तो मेहरबानी से उनको भी एक आजीजाना गुजारिश करते हुए, ये हक पत्र मतलब क्या है, ये आपके आइडेंटिफाई पक्का ओनर आप, यानी पक्का मालिक बनिए उसके। अब इतने दिन जो थे इलीगल थे, वो इलीगल थे आप, अभी आप लीगल हो गया। ये हक पत्र मतलब क्या है, एक ओनरशिप टाइटल हो। अभी हक पत्र लेने के बाद क्या है, स्लम बोर्ड के अभी मेरे हक के अंदर भी मैं अखंडा श्रीनिवास मूर्ति साहब को बताया और ऑफिसर्स को भी बताया। अभी मेरे हल्के के अंदर भी मेरे 3 स्लम में जो थे अकबर थे उनको हक पत्र दिया गया। उसके साथ में मैंने ऑफिस सदस्य के ऑफिसरों से मीटिंग करके, यानी गरीब तबके के हैं वो ज्यादा फीस नहीं दे सकते, अगर वो आप रजिस्टर करेंगे आपका नाम पे सेल डीड होएगा तो ही पक्का हो जाता है, खाली हक पत्र रहने से नहीं है। हक पत्र मतलब क्या हो गया, आपका करके हो गया, मगर कब पक्का होता, आप वो सेल डीड कराएंगे तो, सेल डीड करा ले तो वो तुम्हारा पक्का होता। सो सेल डीड मतलब डॉक्यूमेंट, कामी लोन ले सकती, तुम्हें किसी भी आइंदा जाको तकलीफ है तो अल्लाह करे नहीं आना तकलीफ, अल्लाह करे तकलीफ है तो कभी वो बेस अपनी खुद की प्रॉपर्टी हो जाती, वो खुद की प्रॉपर्टी होती है। अभी मैं अखंಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿ ಸಾಹೇಬ್ ನಮ್ಮ ಸ್ಲಮ್ ಬೋರ್ಡ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ದಯಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಕೇಳಬೇಕು, ಸೀನಣ್ಣವರು ಕೇಳಬೇಕು, ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹಕ್ಕುಪತ್ರ ಕೊಟ್ವಿ ನಾವು 2 ತಿಂಗಳಿಂದ ಕೊಟ್ಟು, ನಾವೇನ್ ಬಹಳ ಬಡವರು ಇದಾರೆ ಪಾಪ, ಅವ್ರು ಜಾಸ್ತಿ ಫೀಸ್ ಆದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವರು ಸೇಲ್ ಡೀಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಅವರು ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಹೋಗಲ್ಲ। ನಾವು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸೋಮಣ್ಣ ಎಲ್ಲ ಸ್ಲಮ್ ಬೋರ್ಡ್ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ನ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು, SC ST ಗೆ 200 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ, ಜನರಲ್ ಇದ್ರೆ 400। ಇದು ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ, ಇವರೆಲ್ಲ ಜನರಲ್ ಇದ್ದಾರೆ, ಜಾಸ್ತಿ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಇದ್ದಾರೆ। ಜನರಲ್ ಅಂದ್ರೆ 400 ಪ್ರತಿದಿನ ರಜಾ ಬಿಟ್ಟು, ಪ್ರತಿದಿನ ವರ್ಕಿಂಗ್ ಡೇಸ್ ಅಲ್ಲಿ 10 ಜನನ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಆದೇಶ ಮಾಡಿ, ಆಲ್ರೆಡಿ ಗಿರಿಪುರದು ನಂದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ಬಿಡ್ತು। ಗಿರಿಪುರ ಅಂತ ಒಂದು ಏರಿಯಾ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ 390 ಹಕ್ಕುಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ, ಅದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯ್ತು। ಈಗ ಆನಂದಪುರ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈಗ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್। तो ये थी आज की रिपोर्ट। अगर आपको पसंद आई हो तो इसको लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। थैंक यू, शुक्रिया, धन्यवाद।